मी गेले होते पार्ल्यातल्या एका मल्टिप्लेक्समध्ये फिल्म बघायला. मी वॉशरूममध्ये गेले ब्रेक इंटरव्हलमध्ये आणि तिथे हात धुत असताना मी वर पाहिलं तर मला ही दिसली. मला असं झालं, यू आर एन ऍक्ट्रेस ना? ती म्हणाली हो. म्हणलं यू आर अ गुड ऍक्ट्रेस ना? सो काय असं नगरच्या पाण्यामध्ये ग? मी लहानाची मोठी नगरमध्येच झालेली आहे. मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर ना मला एक खूप शांतता मिळते. आपले वडील शेवटपर्यंत शिकत होते. नगरमध्येच एक फ्रेम करून घ्यायची होती त्यांना. दुकानदाराने विचारलं की कुठली फ्रेम हवी आहे. म्हणे डीके फ्रेम का? त्याला आता डीके फ्रेम म्हणतात. बर हो. ओके. हे जे कॅरेक्टर होतं आपलं अप्सरा जाधवचं, एक सीन आहे विच इज अ व्हेरी रिव्हिलिंग सीन की तिचा नवरा तिचं हॉल तिकीट घेतो म्हणून तिची कासावीस होते. एक स्त्री म्हणून कसं बघते? जसं आम्ही मोठं होत होतो आणि जसं आई बरोबर गप्पा मारायचो आणि तेव्हा ती म्हणायची की मला ना खरं मी शिक्षिका झाले असते बरं का, माझी खूप इच्छा होती, पण काय सगळं नाहीच होता आलं. आणि मला असं नेहमी असं वाटायचं की मला का नाही होता आलं. हाय, मी रीमा अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये माझी खूप इंटरेस्टिंग मैत्रीण आलेली आहे. ओके, मी तिला मैत्रीण अशासाठी म्हणते की आमच्या दोघींची जी पहिली भेट होती ना तीच खूप अशी इंटरनॅशनल होती म्हणता येईल का? म्हणजे काय झालं, मी गेले होते पार्ल्यातल्या एका मल्टिप्लेक्समध्ये फिल्म बघायला आणि मराठी फिल्म होती. गर्दी खूप नव्हती म्हणून मग मी वॉशरूममध्ये गेले ब्रेक इंटरव्हलमध्ये आणि तिथे हात धुत असताना मी वर पाहिलं तर मला ही दिसली आणि म्हणलं, मला असं झालं, यू आर एन ऍक्ट्रेस ना? ती म्हणाली हो. म्हणलं यू आर अ गुड ऍक्ट्रेस ना? म्हणाली ते फुल कॉन्फिडन्सने पण नसेल म्हणा. नाही, यू लाईक आता मी काय उत्तर देणं अपेक्षित आहे. आणि मी म्हणलं की हाय, आय एम रीमा अमरापूरकर. ती म्हणाली ओ अमरापूरकर, म्हणजे तुम्ही नगरच्या आहात? मी म्हणलं हो येस. किरण मला म्हणते मी पण नगरची आहे. किरण खोजे. म्हणलं खोजे म्हणजे खोजे फोटोग्राफर होते, त्यांच्याशी काही रिलेशनशिप? सो अशी आम्ही तिथे उभं राहून जवळजवळ 5-10 मिनिटं गप्पा मारल्या. म्हणजे आम्हाला नंतर असं झालं की आता फिल्म सुरू होईल, आपण जायला पाहिजे. सो किरण, वेलकम टू आवर शो. फायनली तू आलेली आहेस आमच्या पॉडकास्ट. अँड आय एम सो ग्लॅड की मी म्हणजे थँक्यू सो मच. एक तर हे माझं पहिलं पॉडकास्ट आहे आणि मला एक वेगळेच खूप आनंद वेगळ्याच गोष्टीचा होतोय की माझं पहिलं पॉडकास्ट हे नगरच्या मुलीबरोबर होतं. बघ, नगर हॅज कम सच अ लॉंग वे. येस ऑफकोर्स. म्हणजे असं मला खूप लोक की तू नगरला येत नाहीस का, तू हे तुझं येणं जाणं होतं की नाही, काय तू भेटतेस की नाही लोकांना वगैरे. मी नगरला जाते, मी रेग्युलरली जाते. मी नगरला जाऊन ती भाजी शॉपिंग पण करते. भाजी घेणे, लस्सी पिणे, कपडे घेणे, म्हणजे कापड बाजारात फिरून यायचं, चक्कर मारणे. सो या सगळ्या गोष्टी मी करते. फक्त त्या कधी कोणाला माहिती नसतात कारण मी आपलं जाऊन माझ्या पुरत्या त्या करून सोशल मीडियावर टाकत नाहीस ना? कधीच नाही, कारण तो माझ्यासाठीचा आनंद असतो. त्यामुळे म्हणजे नगर म्हटलं की मला अजूनही असं होतं की हा नगर. पण म्हणजे नगरमध्येच असं काहीतरी आहे हा की आता, कारण मी तुला सांगते, आम्हाला नगर सोडून 82 साली नगर सोडलं आईनी. आज आहे 2026, म्हणजे 44 इयर्स अगो. राईट. पण तरीही अजूनही तिचंही नगर म्हणलं नगर असं डोळे चमकतात. सो काय असं नगरच्या पाण्यामध्ये ग? नगरच्या पाण्यामध्ये मला वाटतं आपलेपणा आहे. आणि म्हणजे जे मी लहानाची मोठी नगरमध्येच झालेली आहे. म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नगरमध्ये राहिलेली आहे. सो त्यामुळे म्हणजे मी किती बाहेर गेले आणि किती जग अजून नाही फिरलेली, पण किती राज्य फिरले किंवा किती काही केलं तरी सुद्धा मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर ना मला एक खूप शांतता मिळते. किरण, मला सांग, तू नगरमध्ये ग्रॅज्युएशन केलंस आणि नगरचं एकंदर वातावरण बघता मुलींना सहसा खूप बाहेर, म्हणजे फार फार तर पुण्यापर्यंत शिकायला वगैरे पाठवतात. तू थेट NSD कसं काय गाठलंस ग? 9वीत असताना ना कुठल्या तरी एका मॅगझिन मध्ये हे वाचलेलं होतं की असं नाटकाचं शिक्षण मिळतं
आणि ते दिल्लीला आहे. हं. पण दिल्ली म्हणजे तेव्हा असं देशाची राजधानी आहे आणि दिल्ली खूप आहे वगैरे लांब आहे. असं खूप लांब आहे. घरातलं कोणीच गेलेलं तरी नव्हतं. बरं नगरला दिल्ली दरवाजा आहे. दिल्ली गेट. दिल्ली गेट. राईट. आणि सो जेव्हा हे मला माहिती होतं आणि मी वाचून ठेवलेलं होतं ते. सो काय करायचं आणि मला असं वाटलं की आपण जावं का? आणि मी 9वीत असतानाच नाटकात काम करायला सुरुवात केली होती. राज्य ओके. नाट्य स्पर्धांमध्ये वगैरे. हं, हं. सो त्यामुळे मला ती आवड पण लागली होती. मग मी एकदा दोनदा असंच आईला असं हळूच विचारलं, म्हटलं का गं समजा मी असं बाहेर शिकायला जायचं ठरवलं, तर तू पाठवशील का मला? आणि तेव्हा ना मी खूप अशा जसं तू मगाशी अंधश्रद्धा वगैरे म्हणली ना, तसं असं लहानपणी असतं ना आपलं की हं. काहीतरी खून दिसली की आपण विचारायचं असं. तर मला अजूनही आठवतं मी आईला कधी विचारलं होतं. सर राजगुरुनगरला माझी आजोळ आहे म्हणजे माझ्या हं. आईचं माहेर आहे. तिथून आम्ही येत होतो आणि बसमध्ये बसलेलं असताना ना तेव्हा माझं असं होतं की आपण ना विचारायचं का? तर असे ते छोटे-छोटे मंदिरं दिसतात ना जेव्हा शेतातली. हो. तर म्हटलं की एक काम करू, आता समजा मंदिर दिसलं आपल्याला, तर तर ते विचार. आपण साईन म्हणायचं. वाह! वाह! जणू काही मंदिर कोणालाच दिसायलाच माहिती नव्हतं. नाही. अगं, पण मंदिर ओके. आणि छोटं कंटिन्यू. मंदिर दिसलं म्हटलं, "हां, हे मंदिरच आहे." आणि छोटी-छोटी मंदिरं. म्हटलं दॅट वॉज अ मंदिरच व्हेरी आहे. कन्व्हिनियंट साइन हां. आणि आई झोपलेली होती माझ्या शेजारी, सीटवर बसलेली. तर मी तिला म्हटलं, "अगं आई, मला ना विचारायचंय तुला एक." म्हणे, "काय?" म्हटलं, "जर ताईसारखं जर मी स्मितासारखं जर मी बाहेर शिकायला गेले, तर तू पाठवशील का मला?" तर तिने असं बघितलं आणि म्हणे, "आधी अभ्यास कर, परीक्षेत मार्क मिळव, मग बघू." तेव्हा तू किती 10वीत होतीस का? 10वीतही नव्हते तेव्हा. नव्हतीस. ओके. 8वी 9वीत असेल. आमच्याकडे ना एक गोष्ट म्हणजे आमच्या घरात एक गोष्ट नेहमी होती, की तुम्हाला नवीन काहीतरी करायचंय ना, तुम्ही करा. पण त्याची माहिती सगळी घ्या. म्हणजे हं. तुला जसं माहिती की पप्पा मोठे फोटोग्राफर होते. नगरमधले पहिले फोटोग्राफर होते हो. आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळे बिझनेस म्हणजे मोमेंटो, स्मृतिचिन्ह, लॅमिनेशन, फोटो लॅमिनेशन, डिजिटल प्रिंटिंग हे सगळं केलं. पण त्यांना ना मी लहानपणापासून जे बघत आलेली आहे, की ते प्रत्येक गोष्ट माहिती करून, प्रॅक्टिस करून, त्याच्यावर एक्सपेरिमेंट्स अभ्यास करून करून. अ, काय चुकतंय, काय बरोबर आहे, म्हणजे इतका अभ्यास त्यांनी केलेला असायचा आणि त्याच्यासाठी ते सकाळी 4 वाजता उठून त्या स्वतःचा अभ्यास म्हणजे ते 4 ते 8-9 वाजेपर्यंत त्यांचा अभ्यास करायचे, जे काही हं, असेल ते हं. सकाळी उठून आणि त्यानंतर ते इतर कामं, लोकांची कामं करायचे. म्हणजे बरोबर. हं. फोटो फिनिशिंग असेल किंवा काय असेल आणि त्यांच्या वयाच्या 70 पर्यंत म्हणजे जाईपर्यंत त्यांचं असं होतं, की म्हणजे अजूनही मला आठवतं, की त्यांचं एक म्हणणं असं होतं, की त्यांना एक कमांड शिकायची होती फोटो फिनिशिंगची आणि त्याच वेळेस कोविड सुरू झालं. सो हां. ते आणि ते प्रत्येकच म्हणायचे, "मला ना पुण्याला जाऊन एक कमांड शिकायची आहे. मला ना पुण्याला जाऊन एक कमांड शिकायची आहे. तेवढी कमांड जर मी शिकली ना, मग मला काही नाही. मग मी त्याचीच प्रॅक्टिस करत राहीन." आणि मी त्यांना म्हणायचे, की "हो, हो, बरोबर आहे तुमचं. पण आता नाही जाऊ शकत ना. मग अनलॉक झाल्यावर जा वगैरे." हं. पण अनफॉर्च्युनेटली अनलॉक झाल्यानंतरच त्यांना कोविड झालं आणि त्यात ते ओह! गेले. सो त्यांचं ते शिकायचं राहिलं आणि मला ते नेहमी जाणवत राहतं, की आपले वडील शेवटपर्यंत शिकत होते. शिकत होते. म्हणजे ते किती त्यांचं आणि त्यांना ह्याचं काहीही नव्हतं, की माझं नाव एवढं झालंय किंवा हं. मला लोक इतके दूर-दूरपर्यंत ओळखतायत. म्हणजे म मी ते जायच्या 1-1.5 वर्ष आधी त्यांच्यासोबत जेव्हा ते एका नगरमध्येच एक फ्रेम करून घ्यायची होती त्यांना एका फोटोला, कोणाची तरी कस्टमरची होती आणि मी गेले त्यांच्यासोबत. म्हटलं, "चला आपण जाऊ." सो तिथे गेल्यानंतर ते दुकानदाराने विचारलं, की कुठली फ्रेम हवी आहे? ते म्हणे, की "ती आपली नेहमीची." म्हणे, "डीके फ्रेम का?" त्याला आता डीके फ्रेम म्हणतात. बरं. हो. ओके. म्हणे म्हणजे तर म्हणे, की "नाही, तुम्ही ती फ्रेम ॲक्चुअली तुम्ही जेव्हापासून ती फ्रेम वापरायला लागले, तेव्हा ती इतकी फेमस झाली, की प्रत्येकजण येऊन म्हणजे ती फ्रेम पुण्यापर्यंत त्या म्हणतात. फ्रेमला आता डीके फ्रेम म्हणतात." हं. आणि मी आणि तरीही ते म्हटले, की "बरं, अरे वाह!" एवढंच म्हणले ते. आणि मला असं झालं, की ह्या माणसाला माहिती पण माहिती पण नाहीये, नाही. पण हां. ॲक्चुअली ह्यांच्या नावाने एक फ्रेम चा प्रकार. हां, प्रकार फेमस झालाय आणि त्याला ह्यांचं नाव आहे पप्पांचं. करेक्ट. सो तेव्हापासून माझं असं झालं, की आपण किती पुढे जातोय किंवा आपलं नाव किती होतंय किंवा अ, ह्यापेक्षा सुद्धा आपल्याला जे करायचंय
ते त्याचा अभ्यास करून जर आपण केलं तर आपण त्याच्यावर किती एक्सपेरिमेंट्स करू शकतो हवेत तीर मारण्यापेक्षा. आणि हे मी खूप लहानपणापासून बघत आले आमच्या घरात. त्यामुळे मग माझं असं झालं की आपल्याला ह्याच्यातलंच शिक्षण घ्यायचंय. सो मी ते आधी ठरवलं होतं आणि ते माझ्यापर्यंतच ठेवलं टिल ग्रॅज्युएशन. आणि ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला मात्र मग मी पप्पांना सांगितलं की मला असं असं दिल्लीला जायचं. ओके, ग्रेट. आणि हाऊ वॉज इट? एक तर दिल्ली गोल गोल आहे ना, त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की मी हरवून जाईल गोल 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 ह्याच्यात. पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर NSD मध्ये तो ऑब्व्हियसली तुम्ही एक सेफ सिक्युअर वातावरणात असतात, तुमचं इन्स्टिट्यूट असतं, तुमचे टीचर्स असतात आणि सगळेच बाहेर वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहेत भारतातून. म्हणजे दिल्लीच्या मुलांना पण ऍक्च्युली हॉस्टेलमध्येच येऊन राहायला लागतं. सो त्यामुळे ते ना एका छताखाली तुम्ही सगळे असता. सो सुरुवातीला म्हणजे अकॅडमिक वाईज सुरुवातीला मला असं होतं की कारण माझं शिक्षण मराठी मीडियम मधून झालेलं आहे. NSD मध्ये कसं आहे की हिंदी आणि इंग्लिश मधून सिलेबस असतो आणि नाटकं हिंदीतूनच होतात. पण वर्ल्ड ड्रामा असेल, वेस्टर्न इंडियन ड्रामा असेल, क्लासिकल इंडियन म्हणजे क्लासिकल इंडियन ड्रामा असला तरी ते इंग्लिशमधूनच त्याचे टेक्स्ट असायचे. तर मग ते माहिती करून घ्यायला पहिले सुरुवातीचे 6 महिने खूप चाचपडावं लागलं. म्हणजे थोडंसं नाही, खूप चाचपडावं लागलं आणि असं वाटलं की आपल्याला हे काहीच माहिती नाहीये. म्हणजे मी 8 वर्ष थिएटर केल्यानंतर मी NSD ला गेले होते. पण 8 वर्षात मला कधीच मी स्तानिस्लावस्की ऐकलं नव्हतं, ग्रोतोस्की ऐकलं नव्हतं. आणि जे ललित कला केंद्राचं म्हणजे अंजली पाटील, आशिष पाथोडे हे सगळे हे माझे बॅचमेट्स ना, तर ते ललित कलामधून आलेले होते आणि ते जेव्हा असं म्हणायचं मला असं वाटायचं की अरे आपल्याला काहीच येत नाही. म्हणजे आपल्या घरचे खरं बरोबर होते की आपल्याला जनरल नॉलेजच नाहीये काही. पण मग 6 महिन्यांनंतर हळूहळू तुम्ही स्थिरस्थावर होता, तुम्हाला गोष्टी कळायला लागतात, थोडासा कॉन्फिडन्सही वाढतो आणि मुळातच तुमच्या लक्षात येतं की असं नाही की तुम्हाला पहिल्यापासूनच सगळं माहिती पाहिजे. इथे बरेच लोक असे आहेत की ज्यांना नाही माहितीये किंवा पहिल्यांदाच ते एखादी गोष्ट करतायत. बरोबर. पण मग मला सांग की सगळ्या गोष्टींना क्वेश्चन करायचं, प्रश्न विचारायचे, म्हणजे विशेषतः जे नगरमधून बाहेर पडलेली लोक असतात ज्यांच्याशी मी बोललेली आहे, ते तर खूप जास्त प्रश्न विचारतात असं माझं वैयक्तिक अनुभव आहे. पण मला हे विचारायचंय की ज्या वेळेला तू NSD करून मग परत नगरला गेलीस किंवा मुंबईला शिफ्ट झालीस, त्याच्यामध्ये काही काळ तू नगरला गेलीस. सो हा जो एक असा वर्ल्ड व्ह्यू मिळालाय, त्याच्यानंतर परत तू नगरमध्ये आलीस, तेव्हा काही स्ट्रगल झाला का ग? स्ट्रगल नाही झाला. मुळातच काय ना की प्रश्न विचारणं चांगलं असतं. त्यामुळे तर मग बरंच आहे. फक्त प्रश्न विचारल्यानंतर समोरच्याने ऐकून पण घेतलं उत्तर तर मग जास्त मला तेच विचारायचं ऍक्च्युली की किती ऐकून घेतलं गेलं. सो ते जास्त महत्वाचं होतं. सो आणि NSD कसं झालं ना की तुम्ही म्हणजे फक्त जागा बदलली म्हणून प्रश्न नाही आहेत ना. सो तुम्हाला पूर्ण तोडले जातं आणि तुम्ही परत नवीन तयार होता. रिअसेंबल होता. बरोबर. सो त्यामुळे तुम्हाला खूप गोष्टी समजायला लागतात आणि तुम्ही डोळसपणे बघायला लागताय त्या गोष्टींकडे. म्हणजे राईट फ्रॉम एव्हरीथिंग की सकाळी उठल्यापासून तुम्ही काय करताय किंवा तुमच्या आईवडिलांशी तुम्ही कसं बोलताय किंवा काय काय विषयांवर बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे. तर असं न होता की ओके तुम्ही तुमच्या घरच्यांशी, आई-वडिलांशी स्पष्टपणे कसं बोललं पाहिजे, उद्धट न वाटता पण तुमचे विचार कसे मांडले पाहिजे, तुम्हाला जे वाटतंय ते. आणि मग समजा त्यांनी त्याच्यावर प्रश्न केले, तर त्याला कशा पद्धतीने तुम्ही कोप अप करू शकताय, तरीही तुमचा मुद्दा कसा मांडू शकताय आणि तुमचा मुद्दा तुम्ही लॉजिकली कसा मांडू शकताय, विचारपूर्वक कसा मांडू शकताय, हे सगळं तुम्हाला मिळतं. तेव्हा तुम्हाला खूप एकतर डोळस पण असलं पाहिजे आणि वाहवत पण नाही गेलं पाहिजे. राईट. सो मी जेव्हा नगरला यायचे दिल्लीवरून, तेव्हा असं व्हायचं की मला असं वाटायचं की हे असं काय? बाहेर तर असं नाहीये, मग आपल्या घरी असं काय? मग हे असं नसलं पाहिजे, पण मग ते तसं नसलं पाहिजे. पण मग कुठेतरी ह्या गोष्टींची पण माहिती असणं गरजेचं आहे की हे आई-वडिलांचं घर आहे. हे त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांना जे सोयीस्कर वाटतं ते त्यांनी केलेलं आहे.
राईट. ह्याच्यात आपण क्वेश्चन करू शकतो. त्यांना फार फार तर त्यांच्या सुविधा आपण वाढवू शकतो. पण त्यांना हे विचारणं की तुम्ही हे असं का केलं, हे किती चुकीचं आहे सुखसुविधांबाबतीत, हे थोडंसं चुकीचं मला वाटतं. इथे आल्यानंतर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये तू ऑडिशन्स द्यायला लागलीस, कामं शोधायला लागलीस, कामं करायला लागलीस, तेव्हा कसं होतं? वॉज इट अ कल्चरल शॉक का हाऊ वॉज दॅट? कल्चरल शॉक नव्हता. समहाऊ मी जेव्हा म्हणजे मला जेव्हा इकडे यायचं होतं मुंबईला, तेव्हा ते सगळ्यांना माहित असतं ना की सिरियल्स असतात. तेव्हा एपिसोडिक्स पण खूप चालायचे. क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया वगैरे, आणि ऍड्स खूप चालायच्या. अजूनही ऍड्स आहेत, पण तेव्हा त्या एकदम अशा अर्थपूर्ण ऍड्स वगैरे. तर मला ना ऍड्स बद्दल खूप फॅसिनेशन होतं, की मला असं वाटायचं की 30 सेकंदात तुम्हाला एक स्टोरी सांगायची असते राईट. आणि ती कम्प्लीट पण करायची असते. त्याचं स्टार्ट, मिडल, एंड पण आहे. सो तुम्हाला ऍक्टर म्हणून पण खूप म्हणजे चॅलेंज आहे, हो. आणि एक ते बनवण्यात पण चॅलेंज, बिकॉज 30 सेकंदात तुम्हाला क्रिएटिव्ह काहीतरी सांगायचंय. सो मला असं त्याचं ना हे होतं, आकर्षण खूप होतं. त्यामुळे ओके. मला असं झालं की मला ऍड्स करायच्या. त्याचं कारण हे होतं म्हणजे. पण मग मी इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ऍड्समध्ये बऱ्याच ऑडिशन्सला एकतर तेव्हाचा मेसेजेस यायचे. सो म्हणजे ही 2012ची गोष्ट सांगते मी. 2010ला मी NSD कम्प्लीट केलं आणि 1.5 वर्ष मी दिल्लीतच थांबले होते, ओके. किंगडम ऑफ ड्रीम्समध्ये. तिथे ॲज अन ऍक्टर म्हणून काम केलं. पण मग मी जेव्हा मुंबईत आले, तेव्हा पहिले असे मेसेजेस यायचे की ह्या ब्रँडची ऍड आहे आणि असं 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 रिक्वायरमेंट, आणि मेल, मग ते वय वगैरे वगैरे वगैरे, फिमेल, वय, अप मार्केट फेस, आणि फेअर, असे ते सगळे क्रायटेरिया. आणि मग मला असं व्हायचं की आपण फेअर नाही आहोत, मुळातच आपल्यात कॉन्फिडन्सच नाही, आपण अपमार्केट वाटूच शकत नाही. याची इतकी खात्री याची वाटायची की नाही, आपण कसं म्हणजे आपण ह्याच्यात फिटच नाही होत आहेत. म्हणजे दिवसभरातून जर आपल्याकडे 10 ऑडिशन्सचे कॉल येत आहेत, मेसेजेस येत आहेत, त्याच्यातल्या 9 मध्ये आपण फिटच नाही बसत आहे, हे आपल्याला वाचूनच समजतंय. करेक्ट. पण मग असं वाटायचं की नाही, मग आपण जाऊन भेटलं पाहिजे लोकांना. त्याच्याशिवाय लोकांना हे कसं कळणार ना की करेक्ट. कोण आहे, म्हणजे किरण खोजे नावाची कोणीतरी एक ऍक्टर मुंबईत आलीये बाबा, हे समजण्यासाठी तर आपण गेलं पाहिजे. मग तिथे गेल्यानंतर लक्षात यायचं की खूप मोठी रांग आहे. मग आणि ऑब्व्हियसली सगळ्या बऱ्याचशा मॉडेल्स असायच्या त्याच्यातल्या. मग त्यांच्याकडे बघितल्यानंतर आणि आपल्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटायचं की ह्यांच्यापुढे तर आपण काहीच नाही आहोत. मग मला असं आपण काहीच नाही आहोत, हा सगळ्यात मोठा आहे. मग आपण NSD करून आलोय आणि आपण एक चांगले ऍक्टर आहोत की नाही, हा तर नंतर पुढचा विषय. खूप लांबचा विषय. करेक्ट. आणि कारण त्या ओपन ऑडिशन्स असायच्या ना, तर खूप लोक असायचे. तर कोणीतरी ते बाहेर यायचं कास्टिंग मधलं, आणि मग ते बघायचे आणि बघून बघून सांगायचे की हा, नॉट फिट, नॉट फिट, नॉट फिट, नॉट फिट. आणि मग तुम्ही परत यायचं. मग ते नॉट फिट म्हणल्यानंतर सुरुवातीला असं वाटायचं की अरे, नॉट फिट म्हणजे ना आपण चांगले ऍक्टर नाही आहोत. नॉट फिट म्हणजे असं नाही की त्या प्रोडक्टची ती रिक्वायरमेंट नाहीये. हे मला खूप उशिरा आणि हे खूप नंतर असं झालं की जेव्हा आपल्याला एखादा कास्टिंगवाला असं म्हणतो की यू आर नॉट फिट, कुठली तरी ब्युटी सोपची ऍड आहे, किंवा फेस वॉशची ऍड आहे, किंवा हेअर शॅम्पूची ऍड आहे, तर अशा प्रोडक्टसाठी त्यांना जे क्लायंटनी रिक्वायरमेंट दिलेली आहे तो फेस वेगळा आहे. तर तो फेस आपण नाही आहोत, म्हणून आपण नॉट फिट आहोत. हे समजायला खूप वेळ लागला. कारण तोपर्यंत असं सतत वाटत राहिलं की याचा अर्थ आपण चांगले ऍक्टर नाही आहोत. याचा अर्थ आपल्याला फक्त असं वाटत राहिलं की आपण NSD करून आलो म्हणजे आपण चांगले ऍक्टर आहे, हे आपल्याला वाटतंय, पण लोकांना नाही वाटत आहे. मग ऑडिशनसाठी पण, कारण मला नाटकांची खूप सवय होती, मग ऑडिशन देताना पण मला असं वाटायचं की आपण ना चांगलं नाही केलंय, आपण ट्रुथफुल नाही केलंय, आपण असं नाही केलंय, आपण तसं नाही केलंय. मग त्याच्यामुळे ऑडिशन दिल्यानंतर पण मला असं वाटायचं की आपलं होत नाही. म्हणजे मला त्यावेळी मी मराठी ऑडिशन्स पण खूप दिल्या होत्या सिरियल्सच्या, मी हिंदीसाठी पण दिल्या होत्या, पण तेव्हा पण असं वाटायचं की आपण ना कशातच फिट नाही होत. मला वर्षभर काम नव्हतं मी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा. ओके. हो, म्हणजे मी तिथे 1.5 वर्ष, दिल्लीत 1.5 वर्ष राहून जो काही पैसा कमवला होता त्याच्यातून ते वर्ष काढलं, पण नंतर
माझ्याकडे काहीच पैसा नव्हता, माझ्याकडे काही कामही नव्हतं. एक सिरियल मिळाली होती, ते सिरियलचं शूट 4 महिने लांबलं होतं. त्याच्यातच मला पहिलं माझं मराठी नाटक मिळालं. तर कुठेतरी मला असं होप एक असते ना, की हां, आपल्याला काहीतरी मिळालंय, आपण आता काहीतरी सुरू करू शकतो. सो मायलेकी नाटकाने माझी जी सुरुवात झाली, त्याच्यातून मला थोडासा कॉन्फिडन्स आला, की हां, आपण काहीतरी तर करू शकतो. आणि जेव्हा त्या नाटकाचे प्रयोग सुरू झाले, जेव्हा लोक येऊन सांगायला लागले, की "छान काम केलंस." तेव्हा मला असं झालं, की ओके, म्हणजे आपण इतके पण वाईट ॲक्टर नाहीये. ओके. पण मग अशा वेळेला, की ज्या वेळेला आपलं मन इतक्या द्वंद्व अवस्थेत असतं, हं, द्विधा मनस्थितीत असतो आपण, की हे नॉट फिट म्हणजे हे आपल्याला ॲक्टर म्हणून नॉट फिट म्हणतायत का त्या कॅरेक्टरमध्ये आपण नॉट फिट आहोत? हे रिअलायझेशनची जी प्रोसेस आहे, ती रिअलायझेशन होईपर्यंत तू स्वतःच्या मनाची कशी काळजी घेतलीस? तेव्हा माझ्याकडे काहीच टूल्स नव्हते. म्हणजे तेव्हा मला असं खूप तेव्हा मला असं व्हायचं, की काय आपलं म्हणजे काहीच होत नाहीये आणि अ, तेव्हा मी रिलेशनशिपमध्ये होते. माझा बॉयफ्रेंड होता. सो त्याचा फेस ॲडसाठी खूप उत्तम होता. त्याच्यामुळे त्याला खूप ॲड्स मिळायच्या. त्याला एकात एक कामं पण मिळायची. तो खूप चांगला ॲक्टर पण होता. म्हणजे आहे अजूनही. सो सो त्या सगळ्या गोष्टींमुळे ऑब्व्हियसली हं. तुम्हाला कामं मिळतायत आणि जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा आणि घरच्यांनाही माहिती होतं. सो त्यांचं असं व्हायचं, की त्याला कामं मिळतायत, तुला कामं नाही मिळत आहे. याचा अर्थ मी प्रयत्न करत नाहीये. असं हं. कुठेतरी त्यांना वाटत वाटायचं. होतं माझ्या घरच्यांना. पण मग नंतर आणि त्यांना हे समजून सांगणं खूप अवघड होतं, की रिक्वायरमेंटची हे हे वेगळी आहे. वेगळे आहे. हं. त्याचा लूक वेगळा आहे, माझा लूक वेगळा आहे. मेल आणि फिमेल रिक्वायरमेंट्सचे पण लुक्स वेगळे असतात. हं. पण त्यांना मी कुठं प्रत्येक वेळेस समजावून सांगणार ना. त्यामुळे मी फक्त एवढं सांगायचं, की नाही, माझा प्रयत्न चालू आहे. मी करतीये. मी आज ह्याला भेटून आले, त्याला भेटून आले, इकडे जाऊन ऑडिशन दिली, बघू काय होतंय ते. आणि तेही विचारायचे काही होतंय का? बिकॉज त्यांना कदाचित कुठेतरी अशी आशा होती, की काहीतरी व्हावं बाबा. कारण मी एन-एस-डी करून आल्यानंतर मला आठवतं एक दिवस पप्पांनी मला सांगितलं होतं, की "अरे बरं झालं आता तुझं एन-एस-डी झालं. आता तुला प्रोफेसर म्हणून नोकरी लागू शकते." बिकॉज गव्हर्नमेंट याह! सेंट्रल गव्हर्नमेंटचं करेक्ट. इन्स्टिट्यूट हं. आणि मला असं झालं, की मला नाही करायचा आहे जॉब. हो, तर ते म्हणे, की "पण त्याच्यात स्टॅबिलिटी आहे." म्हटलं, "हो, पण मला मला प्रॅक्टिकल जॉब करायचा म्हणजे मला ॲक्टिंग करायची आहे. अप्लाय करायचं जे हां, म्हणजे शिकलीये ते. हं. म्हणजे मला नाटकात काम करायचंय, मला स्टेजवर काम करायचंय, मला ॲक्टिंग करायची आहे, मला हं. शिकवण्यापेक्षा करायचंय." तर त्यांचा खूप मूड गेला होता. त्यांचं असं झालं, की "पण तुला माहिती आहे ना, की ह्याच्यात किती स्टॅबिलिटी नाहीये वगैरे." म्हटलं, "हो." मग शेवटी म्हणजे मी त्यांना असं म्हटलं, की त्यांनी सुद्धा त्यांचं लग्न झाल्यावर लगेचच त्यांनी बँकेची नोकरी सोडून दिली होती. हं. सो मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही सुद्धा तर लग्न झाल्या नोकरी सोडून दिली आणि बिझनेस सुरू केला. बरोबर. तुम्हाला वर्षभरातून एक लग्नपत्रिकेची ऑर्डर आली होती. म्हटलं, "हे तुम्हीच आम्हाला सांगता." बरोबर. म्हटलं, मग म्हटलं, "मला पण तसंच करायचंय. होऊन देत," म्हटलं, "बघूयात काय होतंय हं. बघूयात." जेव्हा आपण तुझं प्रोफाईल बघतो, तुझे बायोडाटा किंवा तुझी जी फिल्मोग्राफी आहे ती बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये काही-काही खूप मस्त नावं आहेत. हिंदी मीडियम. टेल अस हाऊ वाज हिंदी मीडियम? हिंदी मीडियम हिंदी मीडियमचा तर अनुभव पण खूप छान होता. हिंदी मीडियम खूप लोकांपर्यंत पोहोचली पण होती. पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, म्हणजे ज्यांची ॲक्टिंगचा मी अ, अं, मी अभ्यास करते म्हणणं चुकीचं ठरेल, कारण मी खूपच लहान आहे त्या बाबतीत. पण तरीसुद्धा म्हणजे जे ऑब्झर्वेशन करते आणि आता अनफॉर्च्युनेटली त्यांचे फक्त फिल्म्स आणि इंटरव्ह्यूज आणि पुस्तकं वाचूनच करायला मिळतं. असे इरफान सर हिंदी मीडियममध्ये होते हं. आणि अ, आमचे 1-2 सीन्स सोबत होते. पण त्या ह्याच्यात पण की एखादी व्यक्ती जेव्हा म्हणजे ते एवढे मोठे ॲक्टर पण ते रोलला कसं अप्रोच करतात किंवा एखाद्या सीनला कसं अप्रोच करतात हं. किंवा ते त्या आपल्याला का त्यांचा कुठलीही फिल्म बघताना किंवा कुठलाही सीन बघताना फ्रेश वाटतं. राइट. ह्याच्या मागे एक ॲक्टर म्हणून त्यांचं काय हं. प्रोसेस आहे, ती दुरून का होईना मला बघायला मिळाली. आणि हं. मग नंतर जेव्हा मी त्यांच्या बाबतीतलं पुस्तक वाचलं किंवा त्यांचे इतर फिल्म्स मी सतत बघत असते, की म्हणजे काय काय ह्या
हे जे स्माईल आहे हे कुठून आलं असेल, हे तर नॉर्मल नाहीच आहे, म्हणजे लाईक सो ह्या ज्या गोष्टी आहेत, सो तो जो एक अभ्यास आहे तो मला मी नंतर करायला मिळाला. अनफॉर्च्युनेटली मला खूप वेळ त्यांच्यासोबत नाही मिळाला, पण हिंदी मीडियमचा अनुभव माझ्यासाठी ह्या गोष्टीसाठी खूप चांगला आहे, की ॲटलीस्ट माझ्याकडे ते काही मोमेंट्स आहेत किंवा त्या काही गोष्टी आहेत ज्याच्यावरून मी म्हणजे असं हळूहळू पुढे जाऊ शकते, तो धागा धरून ॲक्टिंगच्या बाबतीत. असा तो हिंदी मीडियमचा अनुभव आहे. करेक्ट, करेक्ट. आणि गेले 2 वर्ष तर तुझी बऱ्यापैकी गाजतायत. आय थिंक सो. म्हणजे 2024 डिसेंबर पासून लेट्स से आता थांबायचं नाही. हं. त्याच्याबद्दल बोलूयात ना. त्याच्यातली जी काही तुझी अप्सरा होती. अप्सरा जाधव. मला खूप टेन्शन होतं ऍक्च्युली ते कॅरेक्टर करताना. कारण अगं मी आतापर्यंत ज्या काही फिल्म्स केलेल्या होत्या किंवा जे काही रोल्स केलेले होते ते सगळ्या भूमिका अशा होत्या की सिरियस काहीतरी म्हणजे असं अर्थपूर्ण ही पण होती, पण सोशिक, सिरियस, रडणारी किंवा वाईट, डाऊन ट्रॉडन, अशा भूमिका होत्या. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला एक तो सेफ झोन पण असतो की तुम्हाला माहिती असते की तुम्ही ह्याच्यात काय काय करू शकता आणि किती किती करू शकता. प्लस मला म्हणजे आता हे सांगायलाच आवडेल की बऱ्याच फिल्म्स जर तू बघितल्या आणि माझे कॅरेक्टर बघितले तर हाऊस हेल्पचे कॅरेक्टर्स खूप केलेले आहेत मी. सो ते पण एक कुठल्या तरी ते पण एक होतं, तो पण एक काळ होता की मला असं वाटायचं की आपल्याला ह्याच्यापेक्षा वेगळं कॅरेक्टर कधी मिळूच शकणार नाहीये का. सो ह्या गोष्टी जेव्हा असतात आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये असता, तेव्हा जेव्हा अप्सरा जाधव सारखी भूमिका येते तेव्हा थोडंसं टेन्शन येऊ शकतं. कारण शिवराज सोबत जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा शिवराजने सांगितलं की अप्सरा ना एकच शब्द म्हणे, एकच शब्द सांगतो, बाकी तू विचार कर. म्हटलं बरं. तो म्हणे किती फटाकडी आहे. आणि मला तेव्हाच टेन्शन आलं. म्हटलं अरे देवा, आता फटाकडी म्हटल्यानंतर म्हटलं आपण आतापर्यंत कधीच केलेलं नाहीये आणि मग कसं होणार काय. पण माझ्यासोबत प्राजक्ता होती, प्राजक्ता हनमकर. सो तिचं मी काम बघितलेलं आणि तो मला म्हणाला की तू प्राजक्ताचं ऑब्झर्व कर म्हणे, तुला फक्त तिला ऑब्झर्व केलं की तुला समजेल तुला काय करायचंय ते. म्हटलं बरं. सो मग तिथून तो अभ्यास सुरू झाला ऍक्च्युली अप्सरा जाधवचा. आणि मग नंतर हळूहळू मग मी जेव्हा ते प्राजक्ताची काही कामं बघितली आणि युट्यूबवर वगैरे तिच्या ह्याच्यात जाऊन मग ते सगळं बघितल्यानंतर मला असं झालं की फन तर आहे याच्यात. आणि मग नंतर हळूहळू त्याचं ते सगळं करता 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 मला एकदम असं जाणवलं की ऍक्च्युली मी लहानपणी अशीच होते. आणि काहीतरी असं उघडल्यासारखं झालं. म्हणजे आतमध्ये काहीतरी खूप आपण कमी वयात समजदार मॅच्युअर झालेलो असतो ना, पण आपल्याला माहिती असतं की आपण कुठेतरी हरवलोय, पण ते मला सापडल्यासारखं झालं ह्या भूमिकेमुळे. राईट. आणि आय थिंक त्याच्यामुळे पण बहुतेक लोकांना आणि प्रेक्षकांना सगळ्यांना ते काम जास्त आवडत असेल, कारण मी खूप एन्जॉय केलं. तुला माझं ऑब्झर्वेशन सांगते की ज्या वेळेला मी ते बघितलं तर मला असं झालं की अरे ही किरण ही किती इनोसेंट. कारण त्याच्या आधीचे तू जसं म्हणालीस की हाऊस हेल्प किंवा गरीब स्त्री आणि असे मी बरेच तुझे पाहिलेले होते रोल्स आणि म्हणलं किती इनोसेंट आणि गोड दिसते. तर तुझी स्माइल वॉज सो काय म्हणे, इट वॉज ब्रिंगिंग अ स्माइल ऑन एव्हरीबडीज फेस ऍक्च्युअली. थँक्यू. सो आय वॉज सो इम्प्रेस. मी तुला तेव्हा फोनही केला होता इफ यू रिमेंबर. सो मला नेहमी असं वाटतं की एखादा रोल असतो की जो तुमच्यासाठी लिहिलेला असतो. सो तुला काय वाटतं की अप्सरा जाधवचा रोल तसा होता का तुझ्यासाठी? आय डोंट नो, पण ऍक्च्युली मला शिवराज आणि अर्पिता भोगद्रे, अर्पिताने कास्टिंग केलं या फिल्मचं. आणि अर्पिताचा मला फोन आला होता की अगं शिवराज एक फिल्म करतोय, तू करणार का वगैरे. म्हटलं हा चालेल ना. आणि शिवराज करतोय, मला शिवराज ऍक्टर म्हणून मी त्याचं काम बघितलेलं होतं आणि मला खूपच त्याचं काम आवडतं प्रत्येक वेळेस. म्हणजे तो खूप ट्रुथफुल आणि खूपच छान काम करतो. सो मला असं झालं की हा म्हणजे शिवराज त्याची पहिली फिल्म करतो म्हणजे काहीतरी मजा असणार आहे, आपण करूयात. तर म्हटलं हा चालेल करूयात. त्याच्यामुळे तू ऐकून तरी घे. म्हटलं अगं जाऊन देत, शिवराज करतोय ना, म्हटलं आपण करूयात म्हटलं. सो मी तिला ते सांगितलं
मग शिवराज म्हणे, "बरं तू येतेस का? मग तुझ्या घराच्या मागेच आमचं ऑफिस आहे." म्हटलं, "ठीक आहे." आणि मी त्याला म्हटलं, की "पण मी ना आता थोडंसं बाहेर निघालीये, तर मी तुला उद्या परवा भेटले तर चालेल का?" तो म्हणे, की "हां, ठीक आहे." आणि मी ॲक्चुअली मी कुठे मी माझी बहीण आणि मी पाणीपुरी खायला चाललो होतो. कारण ओके. आम्ही तो प्लॅन केलेला होता आणि असं झालं, की आता आता जर ह्याला भेटायला गेलं तर तो तो पाणीपुरीवाला बंद होऊन जाईल. प्लीज टेल मी तू ॲटलीस्ट चंद्रूची पाणीपुरी येस, खायला ऑफ गेलीस? कोर्स. ओके. कारण ते बंद होण्यापेक्षा कारण आय आम्हाला असं नो. झालं, की संपून जाईल, संपून जाईल. कारण असं दोनदा झालं होतं. ओके. आणि मी मी त्याला म्हटलं, की "शिवराज मी येते, पण मी ना आता थोडंसं बाहेर निघालीये." म्हणे, की "बरं, बरं हरकत नाही. उद्या मी नाहीये, तर आपण परवा वगैरे हं, भेटूयात." हं, म्हटलं, "बरं." हं. आणि माझ्या बहिणीला सांगितलं म्हटलं, की असं-असं त्याचा फोन होता अगं, पण ठीक आहे मी त्याला सांगितलं. मग ती म्हणे, की "पण तू असं का केलं?" म्हटलं, "कारण आपल्याला पाणीपुरी खायला जायचंय." मग ती म्हणे, की "मग ठीक आहे ना, आपण तिकडून जाण्याच्या ऐवजी ऑफिसवरून जाऊयात. ॲटलीस्ट तू हं, त्याला हाय तर म्हण." हं. म्हटलं, "अच्छा ठीक आहे." म्हटलं, "बघ पण मग थांबायला लागेल." ती म्हणे म्हटलं आणि एखाद्या थांबावं पण लागेल. लागलं असतं. ती बरोबर. म्हणे, की "तू चल आधी त्याला हाय हॅलो कर. अर्पिता पण असेल तिथे. त्यांनी तुला फोन केलाय आणि मग आपण जाऊ." म्हटलं, "बरं ठीक आहे." आणि मग त्याला मी मध्ये हाय हॅलो केलं आणि मग गेलं. सो मला ती गोष्ट खूप आठवते, की असं म्हणजे पहिली भेट आमची हं. ह्या प्रोजेक्ट प्रोजेक्टच्या. संदर्भातची अशी होती. पण मग नंतर हे कॅरेक्टर उभं करताना मला ॲक्चुअली शिवराजकडून खूप मदत मिळाली. कारण शिवराज खूप प्रिसाईज होतं आणि त्याला माहिती होतं, की त्याला काय हवंय. हं. प्रत्येक कॅरेक्टरकडून. कारण आम्ही 6-7 लोकांमध्ये सुद्धा प्रत्येकाचं एक वेगळं-वेगळं अस्तित्व आहे. बरोबर. आणि ते लेखक म्हणून शिवराज आणि ओंकार गोखले या दोघांनाही हे फुल क्लॅरिटी होती. राइट. आणि त्याचा फायदा जास्त झाला. नाहीतर मग आम्ही वाहवतही गेलो असतो किंवा हं. काहीतरी वेगळंच झालं असतं किंवा ती थिन लाईन असते ना, की अगदी. अ, तुम्ही विनोदी करायला जाल किंवा खूप सीरियस करायला जाल, पण ते बॅलन्स पण झालं पाहिजे. बरोबर. परत ते रिअल कॅरेक्टर्स होते सगळे. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देणं आणि बरोबर बसतंय, नाही बसत आहे, बरोबर होतंय, नाही होतंय, जास्त तर लाऊड नाही होतंय ना किंवा असं खूप हं, कॅज्युअल तर हं, नाही हं. वाटत ना. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शिवराज आणि ओंकारने खूप लक्ष दिलं होतं आणि तरीही त्यांनी मोकळं पण सोडलेलं होतं हं. करायला. सो हा खूप ही खूप जमेची बाजू होती. हे जे कॅरेक्टर होतं आपलं अप्सरा जाधवचं, हं, की ती इतकी मोटिव्हेटेड होती, की तिला शिकायचं होतं. हं. तिचं नाव त्या यादीत नसूनही ती म्हणाली, "मला शिकायचंय, मला हे करायचंय." हां, अशी ती असते. हं. आणि एक सीन आहे व्हिच इज अ व्हेरी रिव्हीलिंग सीन, की तिचा नवरा तिचं हॉल तिकीट घेतो. म्हणून तिची कासावीस होते. हं. सो ही जी जर्नी आहे, ह्याच्याकडे तू ॲज म्हणजे एक स्त्री म्हणून कसं बघतेस असं मी ॲक्चुअली म्हणेन. अ, चांगला प्रश्न आहे हा. कारण म्हणजे हा प्रश्न पडायचं कारण सुद्धा हे, की हं. आपल्या आजूबाजूला आपण लहानपणापासून अनेक स्त्रिया अशा बघितलेल्या असतात, की ज्या नाही मला करायचं होतं पण राहिलं. असं म्हणून त्यांनी ते सोडून दिलेलं असतं, हो. राइट? त्याच्यामुळे तशी उदाहरणं तुझ्याही डोळ्यासमोर असतील. मा सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माझ्या आईचं. कारण माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते हं, त्यावेळेसचे. त्यानंतर माझी मोठी मावशी जी आहे ती पण शिक्षिका होती. ती रिटायर झाली आता. माझी धाकटी मावशी पण शिक्षिका होती. आणि भावंडांमध्ये अ, माझा मामा तेव्हा म्हणजे त्या काळी असं होतं ना, की कंपनी हं. वगैरे तर तो पण शिकलेला होता, कंपनीत जॉब करत होता. दुसरा मामा पण जॉब करत होता. अ, आईचं असं झालं होतं, की आई अभ्यासात खूप हुशार होती आणि तिला गणित आणि इतिहासाची खूप आवड होती. सो माझा जवळपास 7वी पर्यंतचा अभ्यास आईने घेतलेला आहे. कारण हं. मला परीक्षा आली, की मला टेन्शन यायचं, पायात गोळे यायचे आणि मी रडायचे आणि मी तिला म्हणायचे, की "तू सगळं बाजूला ठेव आणि माझा अभ्यास घे." अभ्यास घे. हं. सो ती माझा अभ्यास घ्यायची, ती आम्हाला शिकवायची, माझ्या चुलत आत्ते-भावांना पण शिकवायची. आम्ही एकत्र बसायचो, अभ्यास करायचो. तिचं मी खूप वेळा ऐकलं होतं. मी लग्न झाल्यानंतर जेव्हा पप्पांनी बिझनेस सुरू केला लग्नपत्रिका वगैरे फोटोग्राफी आणि मग ते. सो त्यात तिने
त्यांना सगळी मदत केली. सो आई जवळपास म्हणजे ते 18-18 तास काम करायचे. खूप मेहनत करायचे. म्हणजे त्यांना जेवताना सुद्धा घास हातात उचलून तोंडापर्यंत नेणं सुद्धा अवघड जायचं, इतके त्यांचे हात दुखायचे. सो त्यांनी एवढे कष्ट घेतलेले होते. पण जसं आम्ही मोठं होत होतो आणि जसं आई बरोबर गप्पा मारायचो आणि तेव्हा ती म्हणायची, की "मला ना खरं मी शिक्षिका झाले असते बरं का, माझी खूप इच्छा होती. पण काय सगळं नाहीच होता आलं." हं. आणि मला असं नेहमी असं वाटायचं, की हिला का नाही होता आलं? हिची धाकटी बहीण शिक्षिका झाली, हिची मोठी बहीण शिक्षिका झाली. हिने ठरवलं असतं, हिने सांगितलं असतं, तर हिला का नसतं केलं? ती म्हणे, की बाबांना असं वाटायचं म्हणजे आजोबांना, बाबांना असं वाटायचं, की किशोरी खूप हुशार आहे, पण ते काय आता लग्न झालं आणि मग सगळ्या वेगळ्याच ह्याच्यात आले आणि मग नंतर काय जमलंच नाही. तर मला ही गोष्ट आणि तिला ही गोष्ट शेवटपर्यंत खात राहिली मात्र, की मी नोकरी केली असती आणि माझे पैसे कमवले असते, तर माझं स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व असलं असतं. हं. बरोबर. आणि सगळं असून सुद्धा तिला ते कुठेतरी आतमध्ये ते नेहमी लागायचं. ज्या मुली आहेत आत्ता, हू आर इन देअर 20s, 30s, आपल्याकडे बऱ्याचदा मुलींवर वेगवेगळ्या पद्धतींनी अत्यंत सुशिक्षित कुटुंबातही हे प्रेशर येतं, की आता लग्न करायला हवं, यू नीड अ लाईफ पार्टनर हं. अशा पद्धतीचं. तर त्या मुलींना तू काय सांगशील? बापरे! मी एवढी मोठी आणि अनुभवी नाहीये, की मी त्यांना तू काय ही मोठी अजिबात नाहीये. वयाने तर नाही वयाने मी अजिबात सांगते नाहीये. सगळ्यांना माझं वय काय तो पण अनुभवाने इतकी नो, मोठी व्हॉट नाहीये. आय मीन टू से इज की आता तुला एक्सपोजर मिळालं. तू मुंबईत येऊन राहिलीस. तुझी बहीण इथे होती. त्याच्यामुळे तुला एक सपोर्ट सिस्टम होती. त्याच्यामुळे तू सर्व्हायव्ह केलंस मुंबईमध्ये. बरोबर? सगळ्यांना ती असेलच असं नाही. हं. आणि त्यांना जे अचीव्ह करायचंय त्याच्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, ते जरी घ्यायची तयारी असली, हं, तरी बाकी परिस्थिती अनुकूल असेलच असंही नाही. हं. सो अशा वेळेला मुलींनी काय विचार करावा किंवा कशा पद्धतीने त्यांनी स्वतःच्या आयुष्याकडे बघावं? अ, मी मुलगी आहे म्हणून फक्त मुलींच्याच बाबतीत बोलेल असं नाहीये. पण माझं एनीबडी हां. ॲक्चुअली. माझं जे मित्रपरिवार आहे, माझं फ्रेंड सर्कल आहे. मी आत्ता जितकं अ, स्पष्ट म्हणजे जितकी विचारांमध्ये ह्या बाबतीत मला थोडी क्लॅरिटी जी आलेली आहे, ती फक्त माझ्या अ, शिक्षणामुळे आली असं मी नाही म्हणणार. पण ते त्याच्यात शिक्षण पण आहे, त्याच्यात माझे थेरपिस्ट पण आहेत, माझे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे भाऊ-बहीण पण आहेत, सगळे आहेत, घरचे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मित्रपरिवार आहे. हं. मा मा अ, जो माझा खूप जवळचा एक जो मित्रपरिवार आहे, की माझे मित्र-मैत्रिणी जे आहेत आणि थँकफुली त्यांच्यासोबत जेव्हा आम्ही जेव्हा सगळे डिस्कस करतो आणि वेगवेगळ्या विषयांवर डिस्कस करतो. अ, वेगवेगळ्या टॉपिक्सवर डिस्कस करतो. तेव्हा बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी अजून अ, आली. रिलेशनशिप्स असतील किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा बऱ्याच वेळेला असं होतं ना, की फेमिनिझम हं, म्हणजे हं. असं की मी फेमिनिस्ट आहे. पण ॲक्चुअली तुम्ही आहात का? का तुम्हाला फक्त असं वाटतंय की तुम्ही फेमिनिस्ट आहात? हं. तुम्ही खरंचच एक लॉजिकल विचार करू शकताय का तुम्ही फक्त असं म्हणताय की तुम्ही लिबरल आहात? अ, ह्या बाबतीत सुद्धा अ, जे डिस्कशन्स झाले किंवा अ, होतात हं. किंवा मी जर एखादं मत मांडलं, की नाही मला तर हे असंच वाटतंय. पण मग त्याला काउंटर करणारं काहीतरी एक मत माझ्या मित्र-मैत्रिणीकडून येतं. मग त्याच्यावर डिस्कशन होतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच विषयांची क्लॅरिटी आली. सो मला असं वाटतं, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगा असो, मुलगी असो, क्वेअर फ्रेंड्स असतील. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की तुमचं फ्रेंड सर्कल जे आहे ना, अ, ते कशा पद्धतीचं आहे किंवा ते किती ओपन आहे प्रत्येक हं. गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आणि तुम्हाला ते किती फीडबॅक देतायत. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला ते किती अ, कमी लेखतायत किंवा तुमच्यातले दोष किती सांगतायत ह्याच्यापेक्षा पण, की तुम्हाला ते वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी कसे प्रवृत्त प्रवृत्त करतायत. करतायत. वेगळा आरसा दाखवतायत हां. असं.
असे मित्र मैत्रिणी असणं खूप गरजेचं आहे. आणि प्लस ऍट द सेम टाइम त्यांनी दाखवल्यानंतर आपलं काम हे आहे की त्याचा विचार करणं की खरंच असं होतंय का. कधी कधी असं पण होतं की त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच असं म्हणणार की नाही पण हे असं नाहीच आहे. हो, बरोबर. पण माझ्याकडे असं मी असं कधी विचारच नाही केलं. हे असं होतं, ते ह्युमन नेचर आहे. पण ओके, असं होतंय का? ठीक आहे, मी चेक करते. आणि त्या बाबतीत तुम्ही स्वतः वेळ घेऊन विचार करणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज ना तुमची कधी ग्रोथ होऊ शकेल आणि ना तुम्हाला हे समजू शकेल की तुमचं सर्व्हायव्हल कशावर डिपेंड आहे. हं, हं. अदरवाईज तुम्ही फक्त समोरच्याला कम्पेअर करून वाढत, आय नो. म्हणजे की माझ्याकडे हे नाहीये, त्याच्याकडे ते, माझ्याकडे हे नाहीये, असंच करत राहाल. पण इट इज कम्प्लिटली फाईन. म्हणजे आय डोंट नो मी उत्तर देऊ शकले की नाही ते, पण मला असं वाटतं की 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष वयापेक्षा पण उलट तुम्हाला लवकरच्या वयात जर असे मित्र आणि अशा पद्धतीचं वातावरण मिळालं, तर तुम्हाला लवकर विषयांची क्लॅरिटी येऊ येते. शकते. पण मग मला सांग, की अजून एक नवीन गोष्ट जी गेले काही वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला पुरून उरलेली आहे, तो म्हणजे सोशल मीडिया. सो सोशल मीडिया आपण शिकून घ्यावा आणि तो आपण वापरावा. असं कधी नाही वाटलं? मी टेक्नोसॅव्ही नाहीये. सगळं मी हे स्पष्ट सांगते. मला खूप माझी एक मैत्रीण आहे, ती पण NSDN आहे. सो ती टीना भाटिया म्हणून. सो तिला बऱ्याच गोष्टी माहिती असतात फोनमधल्या आणि ती सगळं सांगते की अरे येस. मी तिला फोन करून विचारते. म्हणजे लिटरली असं कुठून काही मागवायचं असेल आणि ते ऑर्डर वर खाली झाली आणि मग आता ते परत करायचं आणि ते कसं, तर मी तिला विचारते की "ये कैसे करना है? मुझे नहीं पता, ये क्या करूँ?" मग ती सगळं सांगते की ये जाओ, यहाँ जाओ, वहाँ जाओ आणि मग फोन करून त्याला तू सांगू शकते. सो माझ्या हे लक्षात आलं की हे मी नाहीये. आणि जसं इंग्लिश शिकण्याच्या बाबतीत मी स्ट्रगल केलं की नाही मला शिकायचं वगैरे वगैरे. ह्या बाबतीत मी विचार केला की ठीक आहे, बघूयात करून, की नाही नाही करूयात वगैरे. पण मग नंतर मी हे ऍक्सेप्ट केलं की मला त्याच्याने शांतता नाही मिळते, मग आनंद नाही मिळते शांतता म्हणण्यापेक्षा. म्हणजे एक आनंद मिळाला पाहिजे ना की हे मी करतेय, जे काही आपण करतोय त्याच्यात आनंद मिळाला पाहिजे. सो मला असं नाही मिळाला कधी की मी सतत काय टाकतीये राइट. सोशल मीडियावर. किंवा जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की मला असं वाटायचं की लोक असं का म्हणतात की मला ना मी त्याच्यात खूप अडकून जाते किंवा अडकून जातो, मला समजतच नाही पटकन की किती वेळ गेला ते. असं व्हायचं की असं का होतंय. एक वेळ अशी आली होती की माझं असं झालं की मी पण सतत स्क्रोल करतेय आणि मग नंतर 1 तास 1.5 तासाने मला लक्षात यायचं की आपण एकाच जागी बसलोय आणि 1.5 तास आपण रॅन्डम काहीतरी गोष्टी बघतोय जे आपल्याला आपण सांगू पण नाही शकत आहे की 1.5 तासात मी काय 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 बघितलंय. बघितलं? मग मला असं झालं की नाही, मग हे कशामुळे होतंय, तर हे कोणीतरी काहीतरी टाकलेलं आहे आणि ते मला ऍडिक्ट करतंय. मग मला असं झालं की जर हे माझ्या प्रोफेशनची गरज आहे आणि एक कास्टिंग डिरेक्टर आहे टेस जोसेफ म्हणून, त्यांच्या ह्याच्यावर खूप छान छान त्या स्टोरीज टाकतात वेगवेगळ्या ऍक्टिंगशी रिलेटेड, ह्याच्याशी रिलेटेड. तर एकदा त्यांनी एक रील शेअर केलं होतं आणि त्या रीलमध्ये एक डेटा होता. त्या डेटामध्ये असं होतं की तुम्ही किती गोष्टी ह्या तुमच्या कामाशी रिलेटेड पोस्ट करतायत आणि सोशल मीडिया कशासाठी आहे, म्हणजे तुमच्या कामाची माहिती देण्यासाठी आहे की तुमची दैनंदिन माहिती देण्यासाठी आहे बरोबर. आणि त्याचा उपयोग तुम्ही कशासाठी केला पाहिजे. आणि ते जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं झालं की हो, ह्याचा विचार मी ऍटलिस्ट मी तरी करायला पाहिजे की जर मला असं वाटतंय की नाही मला ह्याच्यावर जायचंय आणि मला इतर लोकांसारखं ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह करायचंय स्वतःला, तर हे मी कशासाठी करते. हा प्रश्न मी सगळ्यात पहिले विचारला स्वतःला की हे मी माझ्या प्रोफेशनसाठी करतेय, इतर लोक करतायत म्हणून करतेय, इतर लोक मला सांगतायत की हे केलं पाहिजे म्हणून करतेय, की याचा मला काय फायदा आहे, का मला ह्याचं ऍडिक्शन झालंय, किंवा एखादा मी जर फोटो काढतेय, म्हणजे मी इतक्या ह्याच्यापर्यंत गेले की मी समजा आता मला हा ग्लास दिसतोय आणि ह्या ग्लासचा मला फोटो काढायचा आहे आणि त्याचं रिझन माझ्या डोक्यात कुठेतरी असं आहे की बिकॉज मला तो पोस्ट करायचा आहे म्हणून मी फोटो काढतेय.
म्हणजे इंटेन्शन माझं हे असेल, त्याच्यानंतर मग मी थांबले. आता सध्या कशावर काम करतेस? ऍक्टर म्हणून नाही ग, नाही. तुझ्यामधल्या ज्या क्वालिटीज आहेत त्याच्याबद्दल माझ्या म्हणते. क्वालिटीज, माझ्याकडे एवढ्या क्वालिटीज आहेत का नाही आय डोंट नो. पण स्वतःवर तर काम चालू असतं नेहमी. मग आता सध्या काय टार्गेट आहे? आधी जसं इंग्रजी येत नाही ते टार्गेट होतं. नाही, असं इंग्रजी मी सध्या. अजूनही शिकते. मी ना सध्या, प्लीज डोंट जज मी. मला ना चेस नाही येत, त्यामुळे मला असं आलं की मला चेस शिकायचंय. बर. पण मला असं नेहमी असं वाटतं हे की आता चेसला मराठीमध्ये बुद्धिबळ म्हणतात ना. बळ आहे, बुद्धीचं काय करायचं. वा. ओके. सो त्यामुळे मी असं सो म्हणजे तू ग्रॅज्युएशन पर्यंतची किरणकडे सारखी सारखी जात असतेस असा याचा अर्थ आहे. मी सारखी सारखी जाते आणि मग सारखे सारखे माझ्या आजूबाजूचे लोक मला सांगतात, आता आपण 40 वर्षांचे झालेलो आहोत. आपल्याकडे आता बऱ्याच गोष्टी आहेत, आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत, आपल्याला बऱ्याच गोष्टी येतात. हा, पण आता मला माझ्या बुद्धीवर पण थोडाफार कॉन्फिडन्स यायला लागलाय. असं Thank नाहीये. God for येस, that. येस, आय कॅन से इट, आय कॅन से इट. म्हणजे असं नाहीये की मला सगळ्याच गोष्टी येतात, पण आहे थोडीफार बुद्धी मला, असं मी मान्य करू शकते. ओके. मला अजून एक अत्यंत तुझी महत्वाची भूमिका वाटते ती म्हणजे करुणाष्टकमधली. हा. तो अनुभव कसा होता? कारण ते जितकं आता थांबायचं नाही ह्या आजची भूमिका होती. करुणाष्टके हा पिरियड ड्रामा आहे. सो ते करत असताना स्वतःला रादर काय काय शिकावं लागलं पेक्षा काय काय अनलर्न करावं लागलं ती भूमिका करत असताना? अनलर्न करायला लागलं. कारण आत्ताच्या किरण म्हणून आणि कारण बॉडी लँग्वेज पासून सगळ्याच गोष्टी बदलतात ना ग? हो, बॉडी लँग्वेज पासून सगळ्या गोष्टी बदलतात. नाटकाचा कालावधी पण हा 1890च्या आसपासचा आहे. हे सगळं असतानाही आम्ही प्रयत्न असा केला, म्हणजे आय मीन प्राजक्तने लिहिलेलं नाटक आहे, प्राजक्त देशमुखने. आणि प्राजक्तला हे विचारलं की तुला हे कसं सुचलं, आणि त्याने आत्ताच्या काळातल्या काही घटना सांगितल्या जे त्याने बघितल्या होत्या. आणि तेव्हा असं झालं की तो म्हणे की त्यामुळे मला असं झालं की 1890 साली जे काही थोडे विचार करण्याची जी पद्धत होती, तर काही गोष्टी बदलल्या, प्रथा बदलल्या, चाली रूढी परंपरा बदलल्या, थांबल्या, सगळं झालं. पण एक स्त्री म्हणून बघण्याची जी दृष्टी आहे, किंवा समोरच्याची पण, किंवा स्वतःला जाणवणं की आपण काय काय करू शकतो, काय नाही करू शकत पेक्षा आपण काय काय करू शकतो. सो हे इतकं महत्वाचं आहे. त्यामुळे पण ते असं आजच्या काळाशी पण रिलेट होतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की आपण खूप चेंजेस नाही करायचे 1890 आणि 2026 असं ह्याच्यामध्ये. भाषा वेगळी आहे, पण भाषा पण आम्ही प्रयत्न असा केलेला आहे की जितकी सोपी राहून लोकांना ती समजेल, कारण समजणं जास्त महत्वाचं आहे. सो ते ठेवलेलं आहे. पण अनलर्न करण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या जाणवल्या की ज्या त्या काळात घडत होत्या त्या खूपच भयंकर होत्या, आणि आत्ता आपल्याला जे आपण 1% सुद्धा ते सहन नाही करू शकत, नाहीच केलं पाहिजे म्हणजे रादर. पण त्यावेळेसच्या त्या बायकांनी ते सहन केल्यानंतर जो आवाज उठवला, म्हणजे त्यांनी ते जे दाखवलं की हे करू शकतो आम्ही, बरोबर. सो ते कुठेतरी धाडस करण्याचं किंवा बोलण्याचं, म्हणजे बोलू शकतो, स्वतःसाठी उभं राहू शकतो, हे जे विचार आहेत ना, हे सारखे सारखे आपल्याला अजूनही सांगावे लागतात स्वतःला. बरोबर. म्हणजे मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण असं म्हणतो की जग एवढं पुढे गेलंय, आज प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करतेय, ती एवढं शिकतेय, बाई इतकी पुढे गेलीये. हे जरी असलं तरी डीप डाऊन जर तू, म्हणजे आपण विचार केला की कुठेतरी असं होतं की पण हे मी करू शकते का, हा जो प्रश्न आहे, डाऊट. आणि का बरं, तर
नाही नाही, मी कसं काय करू शकते ना, हम्म. मी तर मुलगी आहे. बरोबर. मग हे कुठून येतं? सो म्हणजे हा थॉटच कुठून येतो? तर हे विचार करायला भाग पाडलं ते या नाटकाने पुन्हा एकदा. सो ओके. त्यामुळे करुणाष्टकेचं सगळ्यात महत्वाचा गोष्ट अशी होती की अनलर्न करण्यापेक्षा ह्या गोष्टींकडे पुन्हा नव्या विचारांनी बघणं आणि सतत सतत म्हणजे आपण म्हणतो ना रिइटरेट करायचं, सतत सतत सांगत राहायचं स्वतःला आणि इतरांना की हे असं नाही, असं असं नाही, असं. आणि मला हे सगळं वाचताना, त्याविषयी वाचताना, त्या काळातल्या बायकांबद्दल वाचताना हे जाणवलं की अजूनही अनफॉर्च्युनेटली अजूनही आपल्या आसपास, आपल्याच जवळ अशी खूप उदाहरणं आहेत, ज्याच्यात आपल्याच वयाच्या मुलींना, बायकांना बऱ्याच वेळेला ॲडजस्ट करायला लागतंय. अगदी. हो. अननोइंगली. अननोइंगली. हो. की जबाबदारी म्हणून. आणि सॅड पार्ट त्याचा असा आहे की त्यांना असं वाटतं की मला ह्याच्यात आनंद मिळतोय. पण खरंच आनंद मिळतोय का नाही हे ते चेक नाही करत. आनंद मिळत असेल तर उत्तम गोष्ट आहे. म्हणजे मला तर त्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही. पण अगेन हे तुम्हाला कोणीतरी सांगतंय का की तुम्हाला ह्याच्यात आनंद मिळतोय. का खरंच आनंद मिळतोय. सो हे पण महत्वाचं आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी करुणाष्टकेमुळे समजल्या पुन्हा एकदा. आणि सगळ्यात मजा म्हणजे आम्ही 7 जणी, एक मुलगा. एक मुलगा. पण धमाल केली धमाल असेल. म्हणजे आमचं प्रयोगाच्या दिवशी म्हणजे आम्ही नुसत्या खिदळत असतो. भेटलो की सुरू जे होतो आणि गीतूताई, पर्ण, कल्याणी, केतकी, माधुरी, प्रतीक्षा म्हणजे आम्ही सगळ्या एज ग्रुपच्या सगळ्या बायका एकत्र असतो ना, त्यामुळे म्हणजे खूपच. आणि विनायक बिचारा म्हणजे त्याला आम्ही कधी कधी खूप त्रास पण देतो, पण तो पण गोड आहे. सो असं ती खूप मजा येते. म्हणजे प्रयोगाच्या दिवशी खूप मजा येते. आम्ही खूप गोष्टींवर चर्चा पण करतो. मग तू नाटक बघितलेलंच आहेस. जसं गीतूताईच्या कॅरेक्टरचं नाव बाई बाई आहे. तर आम्ही म्हणतो पण तिला पण चिडवतो आम्ही, कारण ती तशी नाहीये जशी बाई बाई आहे नाटकातली. तर ती खूपच गोड आहे. सो तर तशी पण गंमत जम्मत चालू असते. ओके. बर. सो यू आर एन्जॉईंग द नाटक फेज राईट नाउ. आता 25 प्रयोग झाले ना? 25 प्रयोग झाले. 25वा प्रयोग झाला आता पार्ल्याला 11 तारखेला. आणि ऑफकोर्स आय एम एन्जॉईंग नाटक. कारण मला असं होत होतं ना की एक तर मी 2018 नंतर नाटक केलेलं नव्हतं आणि मुळातच नाटकापासूनच सुरुवात झालेली होती आयुष्यात. आणि मला असं आलं की मला कसंही करून स्टेजवर जायचं. म्हणजे मी प्रत्येकाला सांगायचे की प्लीज कोणी मला एक लाईन जरी दिलीत ना तरी चालेल, पण मला स्टेजवर यायचंय, मला नाटक करायचंय. इतकं मी डेस्परेटली शोधत होते. आणि त्या देवबाभळीचं मी आता जे प्रयोग चालू आहेत त्याच्यातला एक प्रयोग बघायला गेले होते. आणि मग मी भेटायला गेले. ते मागे प्रसाद दादा होता, प्रसाद कांबळी. आणि प्रसाद दादाने विचारलं काय नाटक करणार का? मी लगेच म्हटलं हो. ऐकून तर घे काय. म्हटलं मला नाही ऐकायचं, करायचं, मला करायचंय. ओके. सो इतकं मला असं आलं होतं की आणि ती मजाच वेगळी आहे. म्हणजे तुम्ही ती रिहर्सल करता 1.5 महिना, ते कॅरेक्टर शोधता. बरोबर. ते हे चुकीचं, हे बरोबर, हे असं, हे तसं, काय बऱ्याच गोष्टी डिस्कार्ड करता, बऱ्याच गोष्टी ऍड ऑन करता. बरोबर. तर खूप मजा येते. वाव. सो किरण, आता आपण ना रॅपिड फायर कडे जाऊया. विचार करायचा नाही, उत्तर द्यायची. मध्ये मध्ये हसलीस तर चालेल. छान दिसतेस तू हसताना. ओके, चला. बापरे बाप. तुझं ऑल टाइम फेवरेट पुस्तक? ऑल टाइम फेवरेट पुस्तक असं काही एखादं पुस्तक नाहीये. बरेच 2 सांग. आत्ता जस्ट मी एक पुस्तक संपवलंय. ते तराळ अंतराळ आहे. शंकरराव खरातांची ते आत्मचरित्र म्हणजे ऑटोबायोग्राफी आहे. आणि ती खूपच सुंदर आहे. सो ते मी आत्ता जस्ट वाचलं, कम्प्लीट केलं. खूप सुंदर आहे. असं गाणं की जेव्हा तू ऐकतेस तेव्हा तुझा कसाही मूड असला तरी यू स्नॅप आउट ऑफ इट आणि तुझा मूड चांगला होतो. असं असतं एखादं गाणं. पण अशी पण खूप गाणी आहेत, कारण माझ्याकडे अशी मी ती लिस्ट बनवून ठेवलेली आहे. आणि ते मूडवर पण असतं ना बऱ्याच वेळेला की कुठल्या मूडच्या नुसार. मला शाहरुख खान आवडतो, त्याच्यामुळे मी शाहरुख खानची अशी धमाल गाणी ऐकते. अच्छा, ओके. बर. आणि शाहरुख, आमिर, सलमान
ह्या असं नको तिघांपैकी करू प्लीज. नाही, इरफान तर नाही म्हणू शकत आता मी. सो हो, इरफान सरांचं तर ऑल ते लव्ह नाहीये, ते म्हणजे ते ते इट इज प्लेटॉनिक आहे, ते काहीतरी वेगळं आहे ते. डिव्हिनिटी. हो, आणि ते डिवोशन. ते वेगळंच आहे ते. त्यांच्याविषयी म्हणजे शाहरुख. शाहरुख. ओके. मग शाहरुखची अशी कोणती फिल्म आहे की जी तू वारंवार बघू शकतेस? कुठली फिल्म बघू शकते मी? एखादी सांग ना. मी आत्ताच 2 दिवसापूर्वी कल हो ना हो बघितली पूर्ण. कारण माझा मूड असा होता की अरे यार, मग मी म्हटलं चला कल हो ना हो. कल हो ना हो बघितली. ओके. बरं, तू तुझा आवडता पोशाख? साडी. ओके. तुला खायला काय आवडतं? गोड की तिखट? इदर. अ, पुरणपोळी गोडमध्ये प्रचंड आवडते मला. तिखटमध्ये असं काही नाही, सगळं आवडतं. व्हेज, नॉनव्हेज दोन्ही. दोन्ही. हं. ओके. मग नगरला गेल्यावर हमखास या ठिकाणी खायलाच जातेस? प्यायला जाते लस्सी. लस्सी. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कुठलाही ऋतू असला. द्वारका सिंगला नमस्कार करून हो, येतेस आणि तू. ती पण स्पेशल लस्सी. हम्म. म्हणजे त्याच्यात काही स्पेशल असं खूप नसतं, नसतं, पण पण तरी असतं. त्याच्यात ते तरी ती काजू special. टाकतात ना वरतून. खरंय. ओके. आणि वडापाव, नगरचा कोणता वडापाव आवडतो तुला? नगरचा वडापाव खूप दिवस झाले मी असं खाल्ला नाहीये. कारण म्हणजे जेव्हा आम्ही नगरला होतो तेव्हा म्हणजे सॉरी, आई पप्पा होते तेव्हा पप्पा आणायचे, सुरुचीचं आणायचे, ओके. आणि माझे आजोबा होते ते तेव्हा ते पण असे घेऊन यायचे, पण ते गुपचूप जाऊन घेऊन यायचे की चला मी आज वडापाव आणतो. त्यामुळे ते कुठून आणायचं हे कळायचंच नाही. ओके, ठीक आहे. पण इथला कुठला आहे ते सांगू शकते मी. सांग ना. मुंबईचा. मुंबईचा ना, दीनानाथच्या शेजारी मागे ना त्या एक छोटीशी अशी हे आहे, तिथे तिथे रांग लागलेली असते वडापावसाठी. ओ रिअली? खूप सुंदर वडापाव असतो. गरम गरम अच्छा. देतात ते. त्या काकू बनवतात आणि ते काका तिथे देतात. ते 3 जण असतात ते. तिथे रांग लागलेली असते. तो खूपच सुंदर वडापाव आहे. ओके. म्हणजे यू कॅन नॉट रेजिस्ट. ओके. दिल्लीमध्ये? दिल्लीमध्ये तर खूप जागा आहेत. मी आता म्हणजे मला ऍक्च्युली खूप दिवस झाले दिल्लीला जायला मिळालं नव्हतं. तर मला असं झालं की, आणि मला दिल्लीत जाऊन छोले भटुरे खायचे होते, कारण मला इतर कुठलेच नव्हते खायचे. त्यामुळे मी इथे कुठलेच नाही खाल्ले. पण मला जेव्हा शूटला जायला मिळालं तर मी तेवढा वेळ स्पेसिफिकली काढून ठेवला होता, आणि मी खूप लांब, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला मला जवळपास 1 तास लागला होता. पण दिल्लीमध्ये मला नवीन एक जागा पण समजली, पण तिथे नव्हते गेले मी. सो बेंगॉली मार्केटचे नाथूसचे छोले भटुरे, लाजपत नगरला पण छान छोले भटुरे मिळतात. त्यानंतर लाजपत नगरला मूंगदाल के लड्डू असतात, ते पण खूप ओके. फेमस आहेत. त्याला राम लड्डू वगैरे म्हणतात, तर ते पण खूप छान लागतात. सो ते दिल्लीची शकरकंदी, चाट मसाला टाकून, लिंबू टाकून, म्हणजे इजंट इट इंटरेस्टिंग की नगरपेक्षा तुझी दिल्लीची लिस्ट जास्त मोठी आहे? पण दिल्लीला ऑप्शन्स पण खूप जास्त आहेत ना. राईट. दिल्लीत जायचं म्हणजे खाण्यासाठी, खाण्यासाठीच म्हणजे जायचं. कितीतरी गोष्टी, तरी ह्या निम्म्यात सांगितल्यात मी. बरं, मला सांग की जर फिरण्याची ठिकाणं रेकमेंड करायची असतील तर दिल्ली, नगर आणि मुंबई याच्यातले कोणते ठिकाणं रेकमेंड करशील? ह्याच 3 ठिकाणांपैकी ह्या 3 शहरात? कारण तुझा स्टे या शहरांमध्ये जास्त राहिलेला आहे. नगर. नगरमध्ये मला माझ्या घरीच खूप आवडतं. कारण तिथे गेल्यानंतर खूप छान वाटतं. इतर ठिकाणांमध्ये चांदबिबीचा महाल सगळ्यांना माहितीच आहे. सो तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. पण सगळ्यात छान म्हणजे नगरला जायचं असेल तर नगरच्या आसपास ना शेतांमध्ये जायला पाहिजे. कारण तिथली शेतं खूप छान आहेत. म्हणजे असं सगळीकडचीच शेतं छान असतात. पण नगरमध्ये एकतर ते खूप मोकळं असतं, आणि तुम्हाला खूप शांत पण वाटतं, आणि खूप म्हणजे आपलेपणा असतो. ते ज्यांची शेतं असतात, तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे ते तुम्हाला खाऊ पिऊ घालतील, मस्त फिरवतील सगळीकडे. सो तुम्ही शेतांमध्ये तू फिरलं नगरला पाहिजे. जाऊन हुरडा खातेस की नाही? हो. कुठे जाऊन खातेस? नगरला ऍक्च्युली आता 1-2 ठिकाणी हुरडा मिळतो, पण तो गावात आणलेला असतो. म्हणजे एवढा वेळ नसतो की आम्ही शेतात जाऊन खायचा, पण आम्ही पहिले जाऊन खायचो. म्हणजे व्यवस्थित ते हुरडा भाजून हे सोळून करून, त्याचं काढून, आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी.
आणि मुंबईमध्ये फिरण्याचं ठिकाण, मुंबईमध्ये मी खूप फिरलेली आहे, पण म्हणजे असं पण आवर्जून बघावं असं काय वाटतं? आय विश आय कुड से मरीन ड्राईव्ह. पण आय आता नो मरीन माझ्या ड्राईव्ह इज नो डोक्यात मोर पण तेच मरीन आलं आधी. ड्राईव्ह. माझ्या डोक्यात पण तेच आलं आणि अनफॉर्च्युनेटली आता इतकं इतकं खूप सगळं बदललंय. बदललंय आय नो. की असं अशी जागा की इथे जाऊन असं वाटतंय की हे मुंबईतलं हे जुनं. पण मला वाटतं की जुनी मुंबई बघायला खूप छान वाटत असेल. म्हणजे साऊथ साऊथ बॉम्बे बॉम्बेमध्ये पण आतमध्ये म्हणजे गल्ल्यांमध्ये. गल्ल्यांमध्ये. ओके. सो ते खूप छान आहे. दिल्लीमध्ये तर सगळंच आहे ना. दिल्लीमध्ये पण खूप आहे, पण आता तिकडे पण असं झालंय ना की इतकं अशा मोकळ्या जागा तशा राहिलेल्या नाहीयेत. की जेव्हा मी दिल्लीत होते तेव्हा मग कुतुब मिनार होतं, आम्ही इंडिया गेटला पण जायचो कारण NSD आणि इंडिया गेट खूपच जवळ असायचं. तर आम्हाला कधी कधी आमचे जे टीचर होते बॉडी मुवमेंटचे, ते आम्हाला सकाळी सकाळी सगळ्यांना चालत चालत किंवा पळत पळत इंडिया गेटला घेऊन जायचे. वाव. हा, ओके. सो तर तेव्हा ते खूपच असं मोकळं मोकळं आणि शुद्ध असं होतं. स्वच्छ हवा स्वच्छ हवा होती. ओके. बरं, मला सांग की जर तुला राहायची वेळ आली कायमचं, हं. तर नगर, मुंबई की दिल्ली? दिल्ली नाही, ओके. नगर किंवा मुंबई. नगर किंवा मुंबई. हं. ओके. आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे येतोय किरण, हं. ज्याचं नाव आहे स न विवी. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. पोस्ट कार्ड मिळायचे पूर्वी, म्हणजे अजूनही मिळतात. हो. आता वापरत नाही कोणी कोणाचं. तर त्या कार्ड आता जर तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि म्हटलं की तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला तू पत्र लिही, मग ती हयात असलेली नसलेली व्यक्ती कोणीही असेल, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? खूप ट्रिकी क्वेश्चन आहे. मी लिहिते असे पत्र, पण माझ्यापुरते. तर मी आईला पण लिहिलेलं आहे, पप्पांना पण लिहिलेलं आहे. मी जे अजूनपर्यंत पत्र लिहिलेलं नाहीये, ते बहुतेक स्वतःला नाही लिहिलेलं. ओके. सो मी स्वतःला पत्र लिहीन. ओके. आणि काय लिहिशील त्याच्यात? हो, व्हॉट? किती अर्थ आहे त्या हास्याला. कळलं ना तुला? मला कळलं ग, पण ऑडियन्स जेव्हा मी अशी खूप म्हणजे असं मी स्वतःच्या तोंडाने म्हणणं योग्य नाहीये, पण अशी मी खूप अशी म्हातारी होईन ना, तेव्हा मग मी ते पत्र वाचून दाखवेन सगळ्या ऑडियन्सला. नाही, पण 2026 मध्ये मला हे विचारलं होतं, तेव्हा मी हे पत्र लिहिलेलं होतं. आता 80व्या वर्षी मला असं वाटतंय की काय सांगितलं काय आणि नाही सांगितलं काय, काय फरक पडत नाही ना. असं म्हणून इव्हेंच्युअली तू सांगणारच नाहीयेस म्हणजे 80व्या वर्षी. मी 80 वर्षाची होईल तेव्हा. सो आपण तोपर्यंत वाट बघायची. नॉट फेअर. नॉट फेअर ॲट ऑल. पण ते माझ्यासाठी लिहिलेलं पत्र आहे ना. ते तर मीच वाचणार म्हणजे. ओके, ठीक आहे. आता मला हे सांग की पुढच्या येत्या वर्ष, 1.5-2 वर्षात काय दिसतंय घडताना करिअर वाईज? करिअर वाईज जे चालू आहे ते मी सांगू शकते. जे म्हणजे सांगू शकते इन द सेन्स त्याच्याबद्दल म्हणजे 1-2 वेब शोज येत आहेत माझे, वेब सिरीज. सो एकाचं शूट चालू आहे, एकाचं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. सो ते आहे. मी एक इंडिपेंडंट फिल्म केलेली आहे. त्या फिल्मचं पण पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. ती हिंदी फिल्म आहे ती, पण ती इंडी फिल्म आहे. म्हणजे सो त्याचं पण पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. सो होपफुली ते सगळं काम होऊन ते येत्या 1 ते 1.5 वर्षात बाहेर आलं पाहिजे. आणि नाटक चालूच आहे. आणि अजून काही 1-2 गोष्टी ज्या मी करतेय त्या थोड्याशा अजून मूर्त स्वरूपात आल्यानंतर त्या निश्चितच समोर येतील म्हणजे. राईट. ओके, ग्रेट. सो किरण, आतापर्यंतचा जो प्रवास राहिलेला आहे तो एकदम मस्त राहिलेला आहे. है ना? यू हॅव एन्जॉयड युअरसेल्फ. यू लुक लाईक यू हॅव एन्जॉयड युअरसेल्फ. तर काय म्हणू मी की शुभेच्छा तर आहेतच तुझ्याबरोबर, पण नॉट फिट किंवा नॉट अ फिट
हे जे आहे हे वाक्य तुला कानावर तुझ्या पडू नये गोईंग फॉरवर्ड. आणि तुला हवी तशी कामं मिळत राहोत आणि ॲज अन ॲक्ट्रेस तू स्वतःला अधिकाधिक एक्सप्लोअर करत राहोस, अशा संधी तुला मिळत राहोत, अशी थँक्यू मी सो मच. आमच्या मुक्काम पोस्ट मनोरंजन परिवारातर्फे तुला शुभेच्छा देते. आणि थँक्यू तू वेळ काढून आलीस तुझ्या शूटिंग आणि या Please. सगळ्या त्याच्यासाठी. ऍक्च्युली मी सॉरी म्हणायला पाहिजे की इतक्या वेळा आपलं बोलणं झालं होतं आणि I मला आपला वेळ मॅनेज नाही झाला. पण जसं मी पहिले सांगितलं की मला अतिशय आनंद झालेला आहे की हे पहिलं पॉडकास्ट नगरच्या मुलीसोबत झालेलं आहे. नगरकरांनो ऐका, किरण मला नगरची म्हणते, आता तुम्ही पण नाही, ती मान्य करा. नगरची आणि मी पण नगरचीच आहे. हे नाही कोणी बदलू शकत. हे कोणी ठरवलं तरी नाही बदलू शकत. Actually. आणि बदललं तरी आम्ही आमचं नगरीपणा दाखवून देऊ, इतक्या आम्ही मुरलेले आहोत त्याच्यात. सो पण थँक्यू सो मच मला most तू welcome. बोलवलंस. कारण मी खरं सांगू का, मी तुला आधी विचारलं होतं की साधारण 2-3 वर्ष झाले असेल, कारण तुमचं सुरुवातीचं जे ऑडिओ होतं. एपिसोड यायचे ना, हो. तेव्हा मला असं वाटायचं की आपण कधी जाणार आहे का? पण आपण काही केलेलंच नाहीये अजून, तर कसं जाणार? नाही. सो बट आय एम सो ग्लॅड अँड आय एम सो हॅपी की मी थँकफुली 3 वर्षांच्या कालावधीत तरी मी इथे पोहोचले. आणि ते पण तुझ्यासोबत मला त्या छान दिलखुलास गप्पा मारायला मिळाल्या. म्हणजे भाज्यांपासून सुरू केलेल्या गप्पा आपण ज्या काही आलोय इथपर्यंत. सो थँक्यू सो मच. मुक्काम पोस्ट मनोरंजनचं खूप 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 थँक्यू क्षितिज. थँक्यू सो मच. आणि तुला पण थँक्यू. आता हे थँक्यू मला खूपच असं फॉर्मल वाटतंय की त्याच्यामुळे आपण थांबूया. थांबूयात.